वाशिम नगरपालिकेनं यंदा 13 कोटी 10 लाख रुपयांची कर वसुली केली आहे। नगरपालिका प्रशासनानं विशेष मोहीम राबवून ही कर वसुली केली आहे। यामध्ये पाणी कराचा 2 कोटी रुपयांचा समावेश आहे। कर संकलन वाढल्यामुळे शहरातील विविध विकास प्रकल्पांना चालना मिळणार आहे। वाशिममध्ये वन विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येते। शेतमजुरीसाठी गेलेल्या महिला मजुरावर रानडुकरानं हल्ला केला। या हल्ल्यात संबंधित महिलेला अपंगत्व आलं, त्यामुळे वन विभागामार्फत एका महिन्याच्या आत नुकसान आर्थिक मदत करण्यासाठी हे उपोषण करण्यात आलं। वाशिम जिल्हा सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला। या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसलाय। कांदा, हळद, ज्वारी पिकांसह आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावला गेल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले। कर्जपोटी शेतकऱ्यांना आपले अवयव विकायला काढल्याचा धक्कादायक प्रकार वाशिमच्या अडोळी गावात घडला। सतीश इडोळे या शेतकऱ्यानं पीक कर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं आपल्या पत्नीसह मुलांचं अवयव विकायला काढलं। हा शेतकरी अवयवाचे दर लिहिलेले फलक गळ्यात बांधून वाशिमच्या मुख्य बाजारात फिरताना दिसतोय। या शेतकऱ्याकडे विकण्यासाठी कोणताही शेतमाल शिल्लक नसल्यानं कर्जाची रक्कम भरण्यासाठी अवयव विक्रीसाठी काढल्याचं सांगितलं जातंय। वाशिम शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशीही मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, मात्र या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे।